या ठिकाणी बांधलेले गेलेले त्यातील पैलवान आहे महिला पैलवान पल्लवी पवार। अर्जुन हात वरती करा। 2000 रुपये इनामाची कुस्ती आणि स्पॉन्सर केलेले आहे ज्ञानबा सुरुशी यांनी आणि पैलवान ओम जामने। नामदेव पैलवान हिंगोली आणि पल्लवी पवार देवठाणा डुबा पैलवान यांची कन्या। कुस्तीसाठी मान्यवर जातील दिलीप भाऊ ठाकरे सॉरी आशिष भाऊ ठाकरे हे अनिल भाऊ ठाकरे हे मैदानामध्ये कुस्ती त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लावतील। भावी पंचायत समिती सदस्य पिंपळगाव। आणि आता मान्यवरांच्या शुभ हस्ते जाहिरातीवरील कुस्तीला सुरुवात झालेली आहे। अल्ताबाई आप ते रहना जरा। ओम जामनाईक हा भगव्या लांगेचा आणि अर्जुन भाई हे सगळ्यांचे एकदा प्रेक्षक समोरचे पाठीमागे करा ना। इस्माईल भाई हे सगळे प्रेक्षक एकदा दाखवा तुम्ही सगळ्याला खाली बसवा। अर्जुन हा आकाशी लांगेचा ही 2000 रुपये इनामाची जाहिरातीवर आलेली कुस्ती आहे। अर्जुन पैलवान श्रीपूर नागेश भाऊ बोराटे यांचा सक्का मावस भाऊ आहे। टाळ्या करा सगळेजण मंडळी टाळ्या। रक्तामध्ये कुस्ती असावी लागते कारण परंपरा ही रक्तापासूनच सुरुवात झालेली आहे। आपल्या डीएनए मध्ये कुस्ती असावीच लागते। आपल्या आज्यानं पंजानं दादानं कोणीतरी कुस्ती खेळली त्यावेळेसच आपण या ठिकाणी येऊ शकतो नाहीतर येऊ शकत नाही। अर्जुन नवोदित पैलवान आहे आणि गेले 5-6 वर्षापासून सातत्यानं मैदान गाजवतो तो जामनाईकचा भोग। असे कुस्ती लागले तिथं आणि हातोडे मानेवरती पडायला लागले। या ओमचा नागेश भाऊ या वर्षीच्या सीझन मध्ये विजयाचा रथ काही थांबतच नाही। ओम हा गणेश पवार वस्तादांचा पट्टा आहे आणि अर्जुन हा कल्लाभाऊ वंकिरेंचा पट्टा आहे। असे दोन वस्तादांचे अस्सल हिरे मैदानावरती लढायला लागलेले आहे। कुस्ती मनात घ्या कुस्ती कडेला गेलेली आहे। खाली बसा खाली बसवाय ना खाली बसा पाटील हो पिंपळगावचे सभापती खाली बसा। कुस्ती मात्र कुस्तीच व्हायला लागली तिथं। एक ब्लॅक टायगर आहे तर दुसरा व्हाईट टायगर आहे आणि खरोखर गजानन भाऊ आणि दिलीप भाऊ यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। एवढ्या खट्टा आणि काटा कुस्त्या काल नांदेडला सुद्धा झाल्या नाहीत नागेश भाऊ। 51 हजार रुपयाच्या 2 कुस्त्या होत्या पण आतमधल्या कुस्त्या एवढ्या एकही काटा त्या ठिकाणी झाले नाहीत। टाळ्या करायचा गजानन भाऊसाठी आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारासाठी। गजानन भाऊंना कुस्तीचा अभ्यास आहे। दिलीप भाऊंना कुस्तीचा आहे। श्याम भाऊ ठाकूर यांना कुस्तीचा अभ्यास आहे। अनेक वर्ष या लालमातीची सेवा केली सन्माननीय गजानन गायकवाड पैलवानांनी आणि दिलीप शिंदे पैलवानांनी। म्हणून ह्या कुस्त्या खट्ट आणि काटा जोडलेल्या आहेत। 2 महिन्यापासून गजभाऊ 2 महिन्यापासून या मैदानाची चर्चा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलेली आहे आणि आज तो सोन्याचा दिवस उजाडलेला आहे। सोन्याचे दिवस केव्हा येतात नागेश भाऊ माहितीये का? ज्यावेळेस आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा होते। अहोरात्र कष्ट करावे लागतात। एक माणूस गोळा करावा लागतो। एक माणसासोबत संपर्क साधावा लागतो। सोनं कमावण्यापेक्षा सोन्यासारखी माणसं आमच्या गजानन भाऊने कमावली।
हे कौतुक आणि कसबाय गजानन भाऊ गायकवाडांचा, दिलीप भाऊ शिंदेचा. हा महिला पैलवानाची कुस्ती अनिल भाऊ ठाकरे यांच्याकडून वैयक्तिक 1000 रुपयाची कुस्ती जोडण्यात आलेली आहे. भावी पंचायत समिती सदस्य अनिल भाऊ ठाकरे. चल पल्लवी तयार हो. अर्जुन विरुद्ध हो ही कुस्ती परत समोरासमोर काय लढायला लागली होती पोरं. थट्ट आणि कटा कुस्त्या घेतलेल्या आहेत या ठिकाणी. शृंग ऋषी महाराजांच्या यात्रेनिमित्तानं आणि 5 मिनिटं चालू असलेल्या कुस्तीला 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. नागेश भाऊ, तुकाराम महाराजाला एक प्रश्न विचारला होता, जगात श्रीमंत माणूस कोण? नागेश भाऊ, हा, जगात श्रीमंत माणूस कोण? जगात श्रीमंत माणूस तोच ज्यानं माणसं जोडली, ज्यानं माणसं जपली. सोनं किती कमवलं, सोनं पैसा किती कमवला याला काही महत्व नाही, पण शेवटी सरते ज्याच्यापाशी जेवढे माणसं आहेत तो जगात मोठा माणूस आहे. देवाची द्वारका ही सोन्याची होती मंडळी, आणि रावणाची लंका ही सुद्धा सोन्याची होती. देवाची पाण्यामध्ये बुडाली आणि रावणाची जळून खाक झाली. मग पैशाला, तुमच्या अडक्याला कोणी विचारत नाही, विचारतात फक्त तुमच्या माणुसकीला, तुमच्या प्रयत्नाला. टाळ्या करा सगळेजण आयोजक मंडळीच्या नावाने एकदा. मनीष ठाकूर यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांचा आभारी आहे. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असावी लागते. पैसा कुणाच्या जन्माला पुरलेला नाही. सोन्याची लंका होती रावणाची, 80,000 बायका होत्या, 1.25 लाख नाते होते आणि 1.25 लाख पंच होते. परंतु काय झालं तिथं, सगळं जळून हनुमंतानं रावणाची सोन्याची लंका जाळून टाकली. हो, येताना काही बी आणलं नाही, नेताना काही बी न्यायचं नाही. नंगा आया था नंगा जाएगा, बहुत कमाए हीरे मोती और कफन को जेब नहीं होती. शाबास, टाळ्या करा सगळेजण. रिश्वत भी नहीं लेते. गजभाऊ तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम जीवने कीर्ती मागे. माणूस मेल्यानंतर पाठीमागे काय राहतं तर फक्त माणसाची कीर्तिमानी राहते. कीर्तिरूपी माणूस हा जिवंत असतो, ज्याची कीर्तिमानी चांगली आहे. माधवभाऊ डुकरे आणि अनिल भाऊ ठाकरे पंचायत समितीचे पिंपळगावचे माजी भावी सदस्य यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आणि महिलांची 1000 रुपयाची महिलांची कुस्ती जोडलेली आहे. किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, यहाँ पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता. असे मोठ्या मनाची माणसं या महिलांना लाभली. गजूभाऊ गायकवाड असतील, दिलीप भाऊ शिंदे असतील, श्यामभाऊ ठाकूर असतील, संतोष भाऊ ढगे असतील, सूरज भुसारी, संतोष भाऊ गावंडे, संदीप भाऊ वारे, जावेद भाई, हे संतोष भाऊ ढगे, हे सर्व दानशूर मंडळी एकत्रित आली. अनेक दात्या माणसांना मिळाली आणि दात्या माणसांनी देखील या चांगल्या माणसांच्या हातामध्ये आपला पैसा सोपवला. हे खऱ्या अर्थानं कौतुक आहे. पैसा अनेकांकडे असतो. माधवभाऊ डुकरे आणि अनिल भाऊ ठाकरे पंचायत समिती भावी सदस्य पिंपळगाव यांच्याकडून महिला कुस्तीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलंय. त्यामुळं दान कुठं करावं याचं भान माणसाला असलं पाहिजे. या युक्तीप्रमाणे या ठिकाणी दिलीप भाऊ आणि सर्व मान्यवरांचे आभार आहेत. पैसा हा अनेकांकडे असतो, परंतु दानच हे प्रत्येकाकडे नसते. असे आयुबबाई पठाण यांच्याकडून 1000 रुपये इनामाची वैयक्तिक कुस्ती जोडलेली आहे.
इम्रान शेख पाटोर आणि सतीश ढिल्ले अशी कुस्ती लागलेली आहे. आकडीवरती इतका वेळ ओम सोबत या नागेश भाऊ कोणी टिकलं नाही. ओमने कोणाला आतापर्यंत थांबू दिलं नाही. तय्यब सोबत सुद्धा त्याची कुस्ती झाली मी पाहिली. एवढा चांगला पैलवान ओम आहे. स्वागत करा एकदा त्या अर्जुनच्या टाळ्या करा मंडळी, टाळ्या. आणि खरोखर गजानन भाऊच्या नावाने सुद्धा टाळ्या करा, कारण एवढी काटा खट्टा जोड फसवणं काही सोपं नाही. हे जोड फसवण्यासाठी रोज मैदानाला फिरावं लागतं, रोज सराव करावा लागतो, रोज अभ्यास घ्यावा लागतो. कोण कोण्या जोडात खेळतंय, कोण कुठं काय करतंय याची सगळी परीक्षा करावी लागते. अहो गजूभाऊंना फिरायचं कामच नाही. गजूभाऊ, दिलीप भाऊ शिंदे हे दोन रत्न पारखी माणसं येतो. या माणसाच्या चेहऱ्याकडे बघितलं लगेच येणारी टाळ्या करा की पंचाचा निर्णय. बॉस ती पल्लवी पवारची कुस्ती घ्या. पंचाचा निर्णय काय झालेला आहे? श्री माननीय अनिल भाऊ ठाकरे, पंचायत समिती पिंपळगाव भावी सदस्य आणि माधव भाऊ डुकरे उमराळा संपलेल्या कुस्तीमध्ये यांच्यातर्फे ही कुस्ती जोडण्यात येत आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की मैदानामध्ये जाऊन कुस्ती जोडावी. ओम पंचाचा निर्णय काय आहे? कुस्ती झालेली नाही, परत कुस्ती लागलेली आहे. थांबा थांबा. परत कुस्ती लागलेली आहे. तिकडं महिला पैलवान पल्लवी पवार हात वर करा आणि त्याच्यासोबत लढतो तो पैलवान नामदेव पैलवान. नामदेव पल्लवी पवार. याच समयाला याच घडीला माननीय सरपंच धनाभाऊ मुसळे घोटा यांचं या ठिकाणी आगमन झालेले. टाळ्या करा मंडळी, टाळ्या. आप आए हो, बाहर आई है, वेलकम सरपंच साहेब या. शाबास. खरोखर फाईट लागली भाऊ, गजानन भाऊ. मारामारीच लागली कुस्तीमध्ये. जर खरोखर मारामारी करायची असेल तर पहिलवान WW मध्ये जातो मी. श्री माननीय अनिल भाऊ ठाकरे, भावी पंचायत समिती सदस्य पिंपळगाव यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून 100 रुपयाची थाप माझ्या पाठीवर दिलेली आहे. काय हरकत नाही भाऊ, तुम्ही मला एका हाताने दिलं, पंढरीचा पांडुरंग तुम्हाला 2 हाताने भरभरून देऊ. भास्कर कदम आपण कुठं या ठिकाणावर या. तुम्हाला इस्माईल पैलवान या ठिकाणी बोलवत आहेत. भास्कर कदम, चला भास्कर कदम. पिंपळगाव पंचायत समितीचे माजी भावी सदस्य अनिल भाऊ ठाकरे यांच्याकडून कमेंट्रीसाठी 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांचा मी आभारी आहे. शाबास. खरोखर जावेद भाई त्या कुस्तीला वेळ द्या. काटा कुस्ती येते, दोघांचा सन्मान करा. दोन्ही पैलवान चांगले लढायला लागले त्या ठिकाणी.
हारला किंवा जिंकला याच्यापेक्षा लढला कसा याला फार महत्व आहे. गुणावर कुस्ती घेतला जाईल. कुस्ती चितपट झाली नाही तर कुस्ती गुणावरती घेतली जाईल. इथून पुढल्या सर्व कुस्त्या ह्या गुणावर घेतल्या जातील. पैलवान मंडळी दक्षता द्या. कुस्ती लक्ष चितपट द्या. होत नसेल तर कुस्ती जर चितपट होत नसेल गजभाऊ, कुस्ती ही गुणावर बरोबर आहे घेतली ना? जाईल. सोडवली जाणारच नाही. कुस्तीचा निकालच तुम्ही बोलले होते, कुस्त्या निकालीच घ्यायच्या. हा, मला तुमचं वाक्य आठवते. श्री माननीय आयु भाई पठाण यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून 100 रुपयाचं बक्षीस दिले. धन्यवाद भाऊ. चालू कुस्ती ही तुमच्यातर्फे 1000 रुपयाची आहे. वा वा, टाळ्या करा मंडळी, टाळ्या. काय वाघ सिंहाची झुंज लावली राव. इकडं श्रीपूर चला टाळ्या करा. तिकडं मोळी बांधण्याचा प्रयत्न आहे. महिलाचा मोळी आपण आतापर्यंत पाहिली, उसाची मोळी, लाकडाची मोळी, पण माणसाला बांधलेली पहिली बारच मोळी. कौतुक करा त्या अनिल भाऊ ठाकरेचं. काय जोड बांधली भाऊ. कुस्ती हो गई थी भाऊ. शुभ आशीर्वाद तुम्हाला, भरभरून आशीर्वाद पैलवान मंडळीकडून. पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच पंचायत समिती सदस्य होणार. माझ्या या वाणीचं कौतुक करून, आवाजाचं कौतुक करून आयु भाऊ पठाण यांच्याकडून माझ्याकडे 100 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद भाऊ. हा चला, यानंतरची कुस्ती आशिष त्रिपुर आणि करण जामनाईक. चला आता बघा कुस्ती. वय वर्ष 16 आणि मुलगा केवढा आहे बघा तो. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर त्याला उचलून खांद्यावर घेऊन बघा. 1 क्विंटल 20 किलो वजन आहे. आपल्या पोराचं 20 किलोच नाही 16व्या वर्षी. करण एकदा हात वर कर. शाबास. या करणच्या घरामध्ये जवळपास 15 पैलवान घडलेत. 15. 500 रुपयापासून शेवटपर्यंत सगळे नंबर बांधून घेऊन चाललेत. चला, एक रणरागिनी, मर्दानगिनी, जिना देवाधिकावर ज्यावेळेस संकट आलं होतं. शाबास. टाळ्या करा मंडळी, टाळ्या. सुंदर अशी काटछाट कुस्ती. वा वा वा, वाचली. पुन्हा परत टाळ्या करा मंडळी महिलांसाठी. माधव भाऊ डुकरे यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून 50 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद भाऊ. चला, यानंतरची पुढची जोड विजय भाऊ परभणी आणि महबूब पैलवान वाशिम. तयार आहेत का? हा चला, ही कुस्ती आलेली आहे. आशिष श्रीपूर हातवर करा पैलवान आणि करण पैलवान जामनाईक. गणेशराव पवार यांचा चिरंजीव आणि पट्टा शिष्य आयु भाऊ पठाण आणि अनिल भाऊ ठाकरे यांच्याकडून माझ्या वाणीचं आवाजाचं कौतुक करून 100 रुपयाचं बक्षीस. कुठं आला बापू तू? हॅलो करण रामदास दवणे. आपण मैदानावरती जायचं आणि गजभाऊंशी संपर्क साधायचा. आता जाहिरातीवरची कुस्ती आलेली आहे.
आशिष शिरपूर विरुद्ध करण जामले आणि हे कुस्ती रामदास दवणे. आपण मैदानावरती जायचं. रामदास दवणे गजभाऊ गायकवाड आपल्याला शोधत आहे. आपण मैदानावरती जायचं. आता वेळ वाया घालवायचा नाही. रामदास दवणे तुमचे पैसे फिटले. खट्ट आणि काटा कुस्ती लागली महिलाची. खरोखर एकदा सगळेजण टाळ्या करा कुस्तीसाठी. भावी पंचायत समिती सदस्य पिंपळगाव. आता कुस्ती बघा. एक जबरी कुस्ती लागलेली आहे आणि पाऊसर केलेली आहे. सन्मान्य विजूभाऊ मुसळे यांनी 3000 रुपये इनामाची. आशिष हातवरती कर बाळा आणि करण जामले हातवर. करण एक या भागातला धडाके 5 पैलवान आहे आणि आशिष हा एक गरीब कुटुंबातला रत्न आहे. 1 एकर जमीन नाही. वडील लोकांच्या बकऱ्या राखतात. गजभाऊ त्या आशिषचे वडील लोकांच्या बकऱ्या राखतात. देवकीनं जन्म दिला आणि यशोदेनं सांभाळ केला. त्याचे वडील दारुयामध्ये राहतात. याला लहानाचं मोठं याच्या काकाने केला अनिल भाऊंनी आणि आज या ठिकाणी लढाई लागलेला आहे. विजय परभणी महबूब वाशिम. चला मैदानावर. महबूब चलिए मैदान पे. आणि तिकडं फौलादी मनगटाला भिली. डोक्याला डोकं भिलं. डोक्याच्या विचारानं कुस्तीला सुरुवात झालेली आहे. सज्ज प्रेक्षकांचं लक्ष या कुस्तीवरती लागलेलं आहे. कुस्ती मात्र कुस्तीच व्हायला लागली आणि इकडं पल्लवी पवार आक्रमक झालेले आहे. यवतमाळ जिल्ह्याची रणरागिणी, या महाराष्ट्राची वाघीण. नारी को मत मारो, नारी है रत्नों की खान. उन्हीं के कोख से पैदा हुए रामकृष्ण और हनुमान. असे हे नारी शक्तीचा सन्मान आज शृंगारशी महाराजांच्या यात्रेनिमित्त व्हायला लागलेला आहे. बुंदेलखंडों की कहानी औरों से हमने सुनी थी. अरे खूब लड़ी थी मर्दानी, वो तो झांसी वाली रानी थी. अशी पल्लवी पवार एका मुलाबरोबर लढायला लागलेली आहे. नागेश भाऊ तुमच्या कॉमेंटचं कौतुक करून अनिल भाऊ ठाकरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. चालू कुस्तीला 500 रुपयाचं वैयक्तिक बक्षीस. आयोग पायी पटा 5 मिनिटाचा वेळ. ठीक आहे. चालू कुस्तीला फक्त 5 मिनिटाचा वेळ आहे. हा महिला म्हणते या ठिकाणी कुस्ती सोडायची नाही, पण एक कुस्तीला नियम असतो बेटा. वेळ असती त्या वेळेतच कुस्ती करावी लागते. कुस्ती पंचाचा निर्णय काय झालेला आहे. इकडं आशिष करण हे पैलवान बेधडक लढायला लागले. हे देव कार्य आहे. आई जनसागर रामराव संतोष भाऊ जनसागराचा महासागर झालेला आहे. जागेवर हलायला तयार नाही. अनेक खेळ होतात. कबड्डी होते, क्रिकेट होते, खो खो होतात, पण एवढा जनसागर कुठंच होत नाही. जंगल में बहुत से पेड़ होते हैं लेकिन चंदन जैसा नहीं. और इस दुनिया में बहुत से खेल होते हैं लेकिन कुश्ती जैसा नहीं. सुजलाम सुफलाम महाराष्ट्र, कृषी प्रधान भारत देश आणि या भारत देशामध्ये लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे कुस्ती आहे. भाऊ या कुस्तीनेच महाराष्ट्राला नव्हे तर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलंय. या कुस्तीमुळेच कुस्ती पैलवानानं स्वातंत्र्य काळामध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदवला. वाशिम विजय परभणी मैदानावरती. चला महबूब विजय दोन्ही पैलवानांना पुकार दिलेला आहे. प्रेक्षक मंडळी सावधरा सावध. दोघांचा मिळून 2 क्विंटल 20 किलो व्हायला लागले आपली चपातीची. हा
जीविताची जबाबदारी ज्याची त्याच्यावर असेल. अनिल पैलवान दिल्ली, अनिल भाऊ ठाकरे पंचायत समिती सदस्य, भावी सदस्य पिंपळगाव. ही कुस्ती अनिर्णित राहिली, दोघांना बरोबरीत सोडलेली आहे कुस्ती, त्यामुळं दोघांना बरोबरी दिनाम त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि माझ्या वाणीचं माझ्या शब्दाचं कौतुक करून मला सुद्धा 100 रुपयाची थाप त्यांनी पाठीवर दिलेली आहे. धन्यवाद भाऊ. परत कुस्ती समोरासमोर आली. आता काहीतरी घडणार आहे तिथं. हलक्या काळजाचे असतील त्या तास गरगाटा. पंच लपीज पहलवान कुश्ती पे ख्याल रखिए, ये कुश्ती बहुत घात की कुस्ती आहे. अपनी तेवढी मिटायचीच नाही. आर्यन गायकवाड पैलवान, आपण जिथं कुठं असलात आपण मैदानावरती यायचं आणि तुमच्या वडिलांची भेट घ्यायची. या ठिकाणी तुम्हाला बोलवत आहे. अनिल भाऊ ठाकरे भावी पंचायत समिती सदस्य पिंपळगाव यांच्याकडून पल्लवीसाठी 100 रुपयाचं वैयक्तिक बक्षीस आहे. पल्लवी बेटा बक्षीस घेऊन जा. सुंदर कुस्ती केली. आयुभाई यांच्याकडून सुद्धा पल्लवीसाठी 100 रुपयाचं वैयक्तिक बक्षीस आहे. बक्षीस घेऊन जा. आर्यन गायकवाड पैलवान आपण मैदानावरती चला. पैलवान आर्यन गायकवाड आजच्या मैदानाचं मुख्य आकर्षण असणारा विदर्भ केसरी पैलवान शाहरुख पठाण मैदानावरती आलेला आहे. विदर्भ केसरी या भारत मातेच्या कीर्ती मुकुटातला एक अस्सल हिरा आहे शाहरुख पठाण. गाव त्याचं शिरपूर जय. या भागाला सुपरिचित आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ज्यानं वेळ लावून सोडलं. शाहरुख भाई जरा हात ऊपर कीजिए. स्वागत है आपका. टाळ्या करायच्यासाठी टाळ्या. मुलुक मैदानी तुफानी कुस्ती करणारा पैलवान मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे ज्यानं आपल्या नावाचा धुमाकूळ उडवलाय असा शाहरुख पठाण. हात वर करा एकदा. शाहरुख पठाण विदर्भ केसरी. टाळ्या करा सगळेजण टाळ्या. असं हत्यार, असं बुलेट आपल्या घरात असायला पाहिजे एखादा. परत कुस्ती समोरासमोर आली. सतर्क पंचायत नफीस पैलवान मराठवाडा केसरीचे मानकरी आणि साईट पंच जावेद भाई. यश वासी, गणेश वासी आणि महबूब गणेश वासिम अभिषेक जयपूर मैदानावरती चला. चला पैलवान. 10,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. सन्मान्य गोविंद दूध साहेब व बाळूभाऊ मुरकुटे यांच्याकडून चला. गणेश अभिषेक. आता कुस्त्या ईर्षेच्या लागलेल्या आहेत. अरे दरम्यान कुस्ती कडेला गेलेली आहे. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. कुस्ती कडेला गेल्यानंतर आतापर्यंत एकाही पैलवानाला डाव दिला गेलेला नाही. इथून पुढेही कुस्ती कडेला गेली की कुस्ती उठवून लावल्या जाईल समोरासमोर. याची सर्व पैलवानांनी नोंद घ्यायची. एक खणखणीत कुस्ती व्हायला लागली. समोर असलेली मंडळी खाली बसा, नाहीतर पोलीस प्रशासनाला या ठिकाणी बोलवलं जाईल. सज्जन प्रेक्षक मंडळी खाली बसून घ्या. भाऊ सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या. मित्रांना सुद्धा या मैदानाचा आस्वाद घेऊ द्या. पट्टे पैलवानाची कुस्ती या ठिकाणी लावली गेलेली आहे. गणेश आलेला आहे. अभिषेक जयपूर पहिला पुकार. अभिषेक जयपूर फर्स्ट बॉल. अभिषेक आलेला आहे. 10,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. 2,000 रुपयासाठी वैयक्तिक जोड.
आयुब भाई पठाण यांच्याकडून या ठिकाणी कुस्ती जोडलेली आहे. 2000 रुपये रोख रक्कम. आयुब भाई पठाण, रफिक पैलवान महागिनी, विनोद वासे, विनोद पैलवान वासे. गणेश वासिम हात वरती करा. अभिषेक जयपूर हात वरती करा. 10,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. बाळूबा मुरकुटे आणि गोविंद धोत यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती आहे ती. सुंदर कुस्ती जोडली. कुस्तीची सलामी भिडलेली आहे. सलामी भिडल्यानंतर खणखणीत दंड झोपटले गेलेले आहे. गणेश हा कनेरगावचा पैलवान आहे. सराव करतो. बालगोपाल तालमीला शेरे भारत केसरी किताबाचे मानकरी गल्लाबा वनखेडेचा पट्टा आहे लाल लांगेचा आणि निळ्या लांगेचा अभिषेक जयपूरचा पैलवान आहे. सराव करतो. साई कुस्ती सेंटर राजूर एनआयएस कुस्ती कोच तानाजी नरके सरचा पट्टा आहे. आणि इकडं आशिष घोडके हा सुद्धा सराव करतो. साई कुस्ती सेंटर राजूरला एनआयएस कुस्ती कोच तानाजी नरके सरचा पट्टा आणि करण हा जामनाईक जिल्ह्याचा जामनाईकचा पोरगा आहे. पुसद तालुक्याचा यवतमाळ जिल्ह्याचा. गणेश पवार वस्तादांचा पट्टा आणि चिरंजीव आहे. इंग्लिश मध्ये म्हणे एक म्हण आहे, वन गुड फादर बेटर दॅन 100 टीचर. गजभाऊ गायकवाड ज्यांनी गेली 1 महिना झालं पायाला भिंगरी बांधलेली आहे. दिलीप शिंदे ज्यांनी 1 महिना झालं पायाला भिंगरी बांधलेली आहे. त्या 2 सवंगडी मित्रांनी इथं जनसागर गोळा केलेला आहे. दिलीप भाऊ, अहो अनेक गावांमध्ये 2 माणसं एकत्रित येत नाही, परंतु या ठिकाणी गजू गायकवाड पैलवान आणि दिलीप शिंदे पैलवानाने संपूर्ण भारत एकत्रित केलेला आहे. हे त्यांचं कौतुक आहे. अनेक गाव आहेत की 2 माणसं एकत्रित येत नाही हो, आणि आले तर सुद्या मात्र राहत नाही, परंतु इथं सकाळपासून एका आईच्या लेकरावानी मांडीला मांडी लावून बसलेले आहे. आणि सर्व सज्जन प्रेक्षक कुस्तीमय झालेले आहे. इथं प्रत्येकाला कुस्तीची नशा चाललेली आहे. प्रत्येकाला वाटायला लागलं माझ्या घरामध्ये एक तयार करणार, काळाची गरज आहे. काय जरा त्या आशिषच्या मांड्या, करणच्या मांड्या बघा, आणि आपल्या पोरांच्या पण बघा, वकराच्या दांड्या, त्या बी इतक्याने कुणाचं का जगायचं आणि कशासाठी जगायचं याच प्राइज जो व्यक्ती शोधत असतो तो व्यक्ती जीवनामध्ये क्रांती घडवत असतो. जशी आज गजूभाऊ गायकवाड यांच्या चिरंजीवनं आर्यन गायकवाडने तर क्रांती घडवलेली आहे. अनेक इंजुरीचा सामना करून तो पोरगा या मैदानावरती बेधडक लढला आहे आणि या मैदानचं आकर्षण ठरलेलं आहे. पुढच्या महिन्यामध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त फार मोठा महासंग्राम आहे गजूभाऊ, आणि तिथं आर्यनची कुस्ती 31,000 रुपयावरती घेतलेली आहे. याच पोराबरोबर चैतन्य बनगर बरोबर आता कॉल झालेला आहे. तिथल्या मंडळी इथं हजर आहे. त्यांनी सांगितलं चैतन्य बनगर आणि आर्यन गायकवाड कुस्ती परत घ्यायची. त्यांचा तास आहे. 31,000 रुपयावरती ती कुस्ती जिंकलेली आहे. गाव आहे, गाव पातळीवर 21,000वर लढला, परंतु 31,000 रुपयाची जोड झालेला आणि झालेला आहे. गणेश तिकडे गणेश एकदा सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की वंदे. शाबास. अवघी दुमदुमली अनसिंग नगरी. गणेश कदम आणि पांडुरंग पांढरे भाऊ यांनी आता झालेल्या जयघोषावर खुश होऊन नागेश भाऊ आणि मला स्वतः या ठिकाणी दोघांना 100 रुपयाचं प्रत्येकी बक्षीस दिलेलं आहे. निश्चय आता महामेरू बहुत जनाची आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी
वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. आपल्या वयाचे सवंगडी सोबतीला घेतले, बुजुर्ग जुनी जाणती माणसं सोबतीला घेतली आणि हा सुंदर महाराष्ट्र घडवला आणि एकेरी पटाला लागला. एका पायावर नाचायला लागला गणेश, तिकडे एका पायावर. आमच्या भागात नांदेड जिल्ह्यात संध्याकाळी 2 पायावर चालायत नाही. संध्याकाळ झाली की मंडळी खरं सांगतो मी, घराकडे येत आहेत, येड्या बाबळीमध्ये गुतायला लागले. घराकडे येताना नागिन शाबास, टाळ्या करा त्या गणेशसाठी काय कुस्ती व्हायला लागली इकडं आणि अभिषेकसाठी. करंजी आणि आशिषची शाबास, दोन्ही पैलवान गरीबा घरचे आहे. खऱ्या अर्थानं मर्दोणक्याने पुरुषार्थ हा गरीबा घरीच जोपासला जातो. दोन्ही पैलवान आम्हाला खूप झालेले. नागेश भाऊ, मुलगा असावा कर्तृत्ववान आणि मुलगी असावी चारित्र्यवान, तर त्या घराला घरपण आहे. नाही तर 12 पोरं गावाबोरं काही करायची नाही. गणपती बुडवायला आणि वरतीत नाचायला. काय करायची पाहिली ते 15 असून 14 असून कळवा. आताच माझ्या शब्दाचं कौतुक करून अनिल भाऊ ठाकरे यांनी 100 रुपयाची थाप माझ्या पाठीवर दिलेली आहे. भावी पंचायत समिती सदस्य पिंपळगाव, टाळ्या करा की मंडळी टाळ्या. एकदा दातृत्व कुठे द्यावं, कुठे दान द्यावाचं भान सगळ्याला असलं पाहिजे. आताचे हातोडी मानेवरती पडायला लागले. पैलवान हनुमान हिंगोली, पैलवान गोपाळ वाजे, पैलवान रवी वाजे, पैलवान संकेत पटेल शिरपूर, पैलवान नकुल दिल्ली, पैलवान प्रवीण वारा, पैलवान करण संभाजीनगर, पैलवान विक्रम कोल्हापूर. तयारीला लागा. जेवढ्या पैलवानांची नावे पुकारली तेवढ्या पैलवानांनी तयारीला लागायचं. असंच मैदान राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर मुक्कामी बांधलेला 1912 ला. पैलवान गजानन पवार बोस, आपण गजभाऊ गायकवाड पैलवानाचे संपर्क साधायचा. आखाड्यात या, आखाड्याचा कब्जा घ्या तुम्ही. राजश्री छत्रपती शाहू महाराज बिलायतले गेले होते रोमला 1906 ला. का तर माझ्या महाराष्ट्राची कुस्ती ही जागतिक पातळीवरती कशी नेता यावी याच्यासाठी गजानन पवार बोस आपण मैदानावरती यायला लागले. का तर महाराष्ट्राची कुस्ती जागतिक लेवल पर्यंत कशी न्यायची त्याच्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर राजश्री शाहू महाराजांनी तिथला कुस्तीचा आघाडा बघितला आणि तिथं संकल्प केला की माझ्या महाराष्ट्र भूमीमध्ये आझाद अकादमी बांधेल आणि खासबाग मैदान बांधायला सुरुवात झाली 1906 ला. सातत्यानं काम चालू होतं. अनेक कामगारांना काम मिळालं, अनेक रोजगारांना रोजगार मिळाला आणि 1912 ला राजश्री छत्रपती महाराजांनी खासबाग मैदान बांधून उभं केलं. आता खासबाग मैदानचं उद्घाटन, कुस्ती मैदानचं उद्घाटन म्हटल्यानंतर कुस्तीचं मैदानच घेतलं पाहिजे. अशा 300 कुस्त्या घेतल्या आणि फायनलला कुस्ती घेतली इमाम बक्ष आणि मेहरुद्दीन गुलाम. हा इमाम बक्ष कोण? त्या जगशेता गावाचा छोटा बंधू इमाम बक्ष आणि मेहरुद्दीन गुलाम. 300 कुस्त्या संपल्या आणि शेवटी वेळ आली ती 1 नंबरच्या कुस्तीची. आता जसे या ठिकाणी शामभाऊ ठाकूर, दिलीप शिंदे बसून आहे असे त्या ठिकाणी राजश्री शाहू महाराज बसलेले होते आणि काही वेळानंतर इमाम बक्ष विजयी झाले. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या डोक्यातला जिरेतोप काढला
आणि इमाम बक्षेच्या डोळ्यावरती चढवला. 5 किलो सोन्याचा कडक आणलं आणि इमाम बक्षेच्या हातामध्ये चढवलं आणि नगदी नोटा देण्याचं काम हे कुणी केलं तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं. तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं जत्रा यात्रा उरूस तिथं तिथं कुस्तीचे मैदान बनू लागले. ही किमया हे कीर्तिमणी आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची. म्हणून या ठिकाणी सकाळपासून उच्चारत होतो की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा वसा आणि वारसा जोपासणारी मंडळी आहे. बोला इस्माईल पैलवान 2000 रुपये इनामाची अजहर भाई यांच्याकडून कुस्ती लावली जाणार आहे. 2000 रुपये इनामाची कुस्ती करा. करण आशिष गणेश कुस्ती गुणावरती आलेली आहे. करण आशिष जो पहिला गुण घेईल तो विजेता होईल. आता कुस्ती गुणावरती आलेली आहे. अनाधिक कालापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा आहे. तुम्ही रामायण घ्या, पुराण घ्या, बायबल घ्या, महाभारत घ्या, चारही वेदांमध्ये कुस्ती आहे. पूर्वी कुस्तीमध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं. मानवाला अन्न भक्षण करण्यासाठी देखील कुस्ती खेळावी लागली. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आशिष घोडके शिरपूर जैनचा पैलवान विजय झालेला आहे. गुणावरती करा की टाळ्या. सुंदर अशी कुस्ती. नागेश भाऊ आणि अनिल भाऊ घोडके यांच्या मनाला आनंद वाटून कॉमेंट साठी मला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. नागेश भाऊ जसं खेळाला प्राधान्य दिलं छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना तसंच शिक्षणाला सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे. पहिलं विदेशामध्ये जर शिक्षणासाठी पाठवलं असेल कुणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर राजर्षी शाहू महाराजांना पाठवलं. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. सशक्त भारत झाला पाहिजे भौतिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या. एवढंच नाही तर बल शक्ती दृष्ट्यानं सुद्धा त्या ठिकाणी भारत आपला सशक्त झाला पाहिजे याकडे नजर राजर्षी शाहू महाराजांची होती. पैलवान विनोदभाऊ घोडके यांच्याकडून कॉमेंटसाठी 100 रुपयाचं बक्षीस. सुधीर गाभणे पैलवान कडून आशिष घोडकेला 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अहो कुणाच्या पोटी कोण जन्माला येईल काही सांगता येत नाही. ज्या व्यक्तीला जातीवादावरनं जीवनभर चढण्यात आलं त्या व्यक्तीनं भारताची राज्यघटना लिहिली. भारतरत्न आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1.5 दिवसाची शाळा शिकले शिवशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आणि फकीरा नावाची कादंबरी लिहिली आणि त्या फकीरा कादंबरीवर आज अख्खा भारत देश PhD करायला लागलेला आहे. हे देखील पैलवान होते. खऱ्या अर्थाने इंग्रज सत्तेवरती सूर्य मावळत नव्हता आणि इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून पहिला दंड कोणी ठोकला असेल आज ठिकाणी उमाजी नाईक यांनी. हे देखील पैलवान होते. स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबाराव फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम केला, मजबूत केला. हे देखील पैलवान होते. चला यानंतरची कुस्ती पैलवान हनुमान भुतनर हिंगोली आणि पैलवान गोपाल वासिम. तयार आहेत का पैलवान? हनुमंत भुतनर विरुद्ध गोपाल. चला मैदानावर. तिकडं विनोद लढायला लागला. पैलवान गजानन भाऊ गायकवाड कुस्तीमय झाले. आता गुणावरती आली का? क्या बात आहे. कुस्ती गुणावरती आलेली आहे. गणेश कुस्तीला वेळ फक्त 3 मिनिटं आणि जो पहिला गुण घेईल तो विजयी. अभिषेक गणेश कुस्ती गुणावरती आलेली आहे. जो पहिला गुण घेईल तो विजेता होईल. याची दोन्ही पैलवानांना असेच पैलवान सूचना देत आहेत. तिकडे विनोदनं
कब्जा मजबूत केला रफिकचा मालकीनीच्या तालुका पुसद जिल्हा यवतमाळ आणि विनोद हा वाशिमचा पैलवान आहे एक गरीबा करता बघायचे सांगितलं मर्दून ज्यांनी पुरुषार्थ गरीबा घरी जन्माला येत असते आणि एके पण वाहेगुरु वाशिमच्या गल्ला भवानखेडेचा पट्टा कुस्तीतील जादूगार गणेश गोरघाटचे विजयी झालेला आहे. सुंदर अशी कुस्ती लढला किंवा हरला किंवा जिंकला याच्यापेक्षा लढला कसा याला महत्व आहे भाऊ. दोन्ही पैलवान चांगले लढले. टाळ्या करा सगळेजण दोघांसाठी. हनुमान चिखल्या मारुती झाले दोघ जण चिखल्या मारुती. हनुमान हिंगोली गोपाल वासे चला मैदानावर. हनुमान हिंगोली गोपाल वाशिम पहिला पुकार. रवी वाशिम संकेत शिरपूर पहिला पुकार. नकुल दिल्ली प्रवीण वारा पहिला पुकार. या सर्व पैलवानांना पहिला पुकार दिलेला आहे. नामदेव पैलवान गणेश कदम यांच्या मनाला आनंद वाटला. छत्रपती शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की. अवघी दुमदुमली अनसिंग नगरी अवघाचे रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. गणेश कदम यांच्या मनाला आनंद वाटून कॉमेंट्रीचं कौतुक करून मला 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. चला हनुमान हिंगोली आणि पैलवान गोपाल वासिम तयार का. फर्स्ट कॉल मैदानामध्ये कुस्ती नाही पैलवान. त्यानंतर रवी वाशिम आणि संकेत श्रीपूर त्या पैलवानाची नावे पुकारली. त्या पैलवानाने लगेच मैदानावरती यायचा होता. हे मैदान अंतिम टप्प्यात आलेलं आहे. हळूहळू हे मैदान यशस्वीरित्याकडे वाटचाल करायला लागलेलं आहे. शृंग ऋषी महाराजांच्या यात्रेनिमित्तानं आज बलशाली भारत घडवण्याचं काम चालू झालेलं आहे. सन्माननीय पैलवान दिलीप शिंदे पैलवान गजानन गायकवाड यांच्या माध्यमातून हा उभारला गेलेला आहे. हनुमंत आलेला आहे. हनुमंत दिगंबर भूतनारचा छोटा बंधू गोपाल. आपण हे मैदानावरती यायचा आता वेळ वाया घालवायचा नाही. चला गोपाल पैलवान फर्स्ट कॉल. गोपाल यायला लागला. हनुमंत आलेला आहे. अभिषेक जयपूर आपण गजानन गायकवाड पैलवानाचे संपर्क साधा. पैलवान रवी वाशिम आणि संकेत श्रीपूर तयार आहेत का पैलवान. चला हॅलो नकुल पैलवान दिल्ली आणि प्रवीण पैलवान वारा. प्रवीण वाकुल दिल्ली. चला सर्वांना 3-3 अभिषेक जयपूर. अभिषेक आत्या चला मैदानावर. अभिषेक जयपूर मैदानावरती चला. मुरलीधर निरगुडे उपसरपंच आतमध्ये त्यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. चला आता एक तगडी कुस्ती आली. नागेश भाऊ गोपाल वाशिम बाल गोपाल तालीम संघ वाशिम जिल्हा कुलदेव मंडळ पिंपळगाव. चला गोपाल आलाय का. आला गोपाल. या गोपालला बघितलं की 2012चे हिंद केसरी पैलवान रोहित पटेलची आठवण होतो. असेच दिसायचे पैलवान रोहित पटेल.
आता कुस्तीच बघा आणि ही कुस्ती स्पॉन्सर केलेले आहे पैलवान सॉरी माननीय श्री राहुल दादा उदरे यांनी. राहुल दादा उदरे आपण मैदानावरती यायचं. राहुल दादा आणि राहुल दादांच्या शुभास्ते ही कुस्ती लावली जाणार आहे. हनुमंता हातवरती करवा आणि गोपाळ हातवरती करा. आता कुस्तीच बघा. सोन्याचं पाणी होतावं अंगावर असं शरीर आहे गोपालचं. फेरन लवली लावलेलं नाही मंडळी, नाही तर पोरं फेरन लवली लावा लागले. राहुल उंदरे आपल्या कुस्ती लावली जाणार आहे. आपण मैदानावरती यायचं. अभिषेक पैलवान दिल्ली याच्यासाठी मस्तान मिर्झा यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. अभिषेक घेऊन जा. हा, या कुस्तीला मान्यवर राहुल भाऊ राहुल भाऊ उंदरे सावके पाटील सावके पाटील सावके पाटील सावके पाटील या कुस्तीसाठी मान्यवर असतील. सावके पाटील त्यांच्या शुभ हस्ते ही कुस्ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. मंडळी एकदा दोन्ही पैलवानाकडे बघून घ्या. ते काय फेअर अँड लवली फेअर अँड हँडसम लावलेले पैलवान नाहीत, अखंड बदाम खाऊन तयारी केलेले पैलवान आहेत. गोपाल पैलवान हातवर करा. सोन्याचं पाणी अंगावर होतावं असं शरीर आणि तेवढ्याच तोला मोलाचा पैलवान हनुमंत पैलवान भूतनर सांगवी भूतनर हनुमान व्यायामशाळा हिंगोली पांडुरंग काका लुंगे यांचा पट्ट शिष्य तयारीला त्या ठिकाणी असतो. हा शाबास. खणखणीत शड्डू ठोकण्यात आलेला आहे. पिवळ्या लागेचा हनुमंत भूतनार दोन्ही पायाला निकाप लावलेला आणि काळ्या लागेचा गोरा गुमटा देखना पैलवान गोपाळ गोडघासे कनेरगावचा सराव करतो. बाळगोपाल तालमीला गल्लाबा वानखेडेचा पट्टा आहे. अशी कुस्ती मैदानावरती लागलेली आहे. पापण्या मिटू नका मंडळी, पापण्या या कुस्तीमध्ये काही घडू शकतं. दोन्ही पैलवान अखेर आणि रेखो बांध्याचे आहे. मगाशी सांगितलं रोहित पटलेची आठवण करून देणारा पैलवान आहे गोपाळ, परंतु हनुमंत कमी नाही. हनुमंत या चालू सीझनचा बादशाह ठरलेला आहे. 2015ला रोहित पटेल पुसद चौकाने आले होते. 2012ला ते हिंद केसरी झाले होते आणि उभे होप त्यांच्या सारखा दिसणारा हा गोपाळ आहे. गणेशचा छोटा बंधू आहे. मगाशी खेळून गेला गणेश, गुणावरती विजय झालेला आहे. आणि हनुमंताची कीर्तिमानी आणि किमया फार मोठी आहे. तुम्ही बलशाली आलेल्या संकटाशी बेधडक लढताना हनुमंताला रामायणामध्ये बघितलं, परंतु तोच हनुमंत शक्तीचं भक्तीचं भक्कमाचं उदाहरण असलेला हनुमंत आपल्याला महाभारतामध्ये हवाले झालेला बघायला मिळाला. जेव्हा कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू होतं, भगवान श्रीकृष्णानं हनुमंताला पताकावरती लावलं होतं. का तर आलेल्या प्रत्येक संकटाचे सामना करण्याची शक्ती फक्त हनुमंतामध्ये होती. आणि कर्णाच्या रथाचं चाक मोडलं आणि कर्ण चाक बसवण्यासाठी धरतीवरती उतरले. एकाने अर्जुनाचे सपान गेले आणि कर्ण धरतीवरती कोसळले होते. तेव्हा साक्षात हनुमंताचे देखील अश्रू अनावर झाले होते. भगवे पताका हलायचे थांबले होते गजभाऊ. आणि भगवान श्रीकृष्णाने विचारलं, हनुमंता आज पताका का बरे हलत नव्हती हो? तेव्हा हनुमंता ढसा रडायला लागले आणि बोलले की या कुंती की मातेच्या पुत्राचं युद्ध त्याला लढताना मी जवळून बघितलं, म्हणून माझे अश्रू अनावर झाले. ही कीर्तिमानी किमया हनुमंताची. आणि आज कळमनुरी तालुक्याचा एक
एक लढवय्या हनुमंत आणि या वाशिम जिल्ह्याचा एक धडाके पाच पैलवान रामू पैलवानाचा चिरंजीव गोपाल लढायला लागलेला आहे. पाणी आहे का? दोन्ही पैलवान वजनाला उंचीला रंगाला दिसायला सारखे आहे आणि आज खऱ्या अर्थानं आठवण झाली ती 1965 ची हिंद केसरी मारुती भाऊ माने विरुद्ध मल्ल सम्राट विष्णुपंत सावळेकर सलामी भिडली का काय असं वाटायला लागलं. अशीच कुस्ती खालबागला झाली होती. दोन्ही पैलवान चिखलानं मागले होते. कोण ओळखायला येत नव्हतं. दोघांच्या तब्येती सारख्या होत्या. गजूभाऊ खरा आहे गो हा खोटं बोलत नाही. मेरी आवाज ही मेरी पहचान आहे. इथं बोललेला प्रत्येक शब्द खरा आहे म्हणून खोट बोलायला जमत नाही. सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंत असतो. सत्य बोलणाऱ्याच्या पाठीशी पैलवान दिलीप शिंदे पैलवान गजूभाऊ गायकवाड यांच्यासारखे देवरूपी माणसं उभी असतात. फौलादी मनगटाला भिडले, डोक्याला डोकं भिडलं, हाताचे हातोडे मानेवरती पडायला लागले. नामदेवा हे हातोडे फक्त पैलवानानं सहन करायचे असतात. तुमच्या आमच्या अंगावर पडले दिवसात आणल्या नागेश भाऊ, शक्यच होणार नाही ते आपल्याकडून. पैलवानाची मान, हत्तीची मान आणि सापाची मान ही बळकट असावी लागते, मजबूत असावी लागते. पैलवानाची मान ही हातोडे सहन करण्यासाठी मजबूत असावी लागते आणि सापाची मान ही फणा उचलण्यासाठी मजबूत असावी लागते. तर हत्तीची मान ही ओझ उचलण्यासाठी सोंड त्याची मजबूत असावी लागते. क्या बात आहे. आपलं काय मजबूत करायचं, काय खुडवायचं हे आपण आपलं भान ठेवून घ्या सगळेजण मंडळी. चला नकुल दिल्ली प्रवीण वाकोडे वारा महबूब आलेला आहे. महबूब सोबत कुठला जोड आहे महबूबचा? महबूब तुझा जोड कुठला आहे? गजानन वस्ता हे आ गया, महबूब आ गया. शाबास, काय तब्येत आहे राव. टाळ्या करा की एकदा. घडवावं तसं पुतळा असं वाटतं चिखलाचे गोळे जागोजाग बसवले. आणि जोडीदार कुठला आहे? मस्तान मिर्झा यांच्याकडून महबूबला 100 रुपयाचं बक्षीस कुस्तीच्या अगोदरच झालेला आहे. दानिश नागपुर हाथ ऊपर कीजिए दानिश और महबूब वासिम. एक सफल चिंता दूसरा ढाण्यावार. पैलवान विक्रम गायकवाड करण संभाजीनगर. चला पैलवान नकुल दिल्ली पैलवान प्रवीण वारा या दोन्ही पैलवानांनी वेळ वाया न घालवता मैदानावरती यायचा. पैलवान रवी वाशिम पैलवान संकेत शिरपूर. चला रवी पैलवान, रवी संकेत चलिए मैदान पे. तुमची कुस्ती मागे राहिली. एक जबरी कुस्ती लागलेली आहे. असाच या हनुमंतासारखा दिसायचा दिगंबर दानिश नागपूर विरुद्ध महबूब वासी. आणि या